आणि इकडे अशा प्रकारच्या गुड्या आहेत लावलेल्या आहेत। भूमिगत मंदिर, इच्छापूर्ती गणपती, खूप मोठं असं गार्डन आहे। पण छोट्या मुलांनी प्लीज ट्राय करू। प्रकारचं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण। हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं असणारच आहे की आज मी कुठे आलेले आहे ते। तर आज मी आलेले आहे नालासोपारा वेस्ट येथील इच्छापूर्ती गणपती मंदिर जवळ। तर हे बघू शकता तुम्ही, इथे पाठी मंदिर आहे। तर आपण अगोदर आतमध्ये जाऊया, नंतर तुम्हाला मंदिर आहे ते दाखवेलच। तर चला, आणि इथे कसं यायचं ते बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावे लागेल। तर चला। सर्वात पहिलं सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। या नवीन वर्षाची सुरुवात आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून म्हणजे इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं दर्शन करून करूया। तर चला, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन करा। या मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं जावं लागेल नालासोपारा स्टेशनला। नालासोपारा वेस्टला आल्यानंतर तुम्हाला बसने जायचं असेल तर निर्मळ किंवा वाघोळी नाक्याला तुम्हाला बसवाले सोडतील। ऑटोने, शेअरिंग ऑटो 40 रुपीज पर पर्सन घेतात आणि तिथून वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिट अंतराचा आहे। तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करायची असेल तुम्ही डायरेक्ट सुद्धा रिक्षा करू शकता। आम्ही डायरेक्ट रिक्षा केली होती कारण की बस त्यावेळेस अवेलेबल नव्हती। तर हे बघा, इकडे असं गार्डन आहे साईडला, खूप मोठं असं गार्डन आहे आणि हे आहे मंदिर। आपण अगोदर मंदिरामध्ये जाऊया आणि नंतर आहे ते सगळं तुम्हाला दाखवेलच। आज गुढीपाडवा असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे कारण की इकडे खूप मोठा कार्यक्रम असतो। मुलांच्या, लहान मुलांच्या स्पर्धा सुद्धा असतात। आप्पा फुले हॉल आहे इथे आणि याच्या बाहेर स्टँड आहे आणि आतमध्ये स्पर्धा आहेत त्या चालू आहेत। आज गुढीपाडवा असल्यामुळे बघा किती मस्त अशी रांगोळी काढलेली आहे, अगदी सुंदर रांगोळी काढलेली आहे। आणि इकडे त्यांची वेबसाईट सुद्धा आहे, पेज आहे। फोटो काढून क्लिक करून पोस्ट करायचा आहे, त्यांना प्राइज आहे, जिंकेल त्याला असं आहे। आणि हे चित्रीकरण करून लावलेलं आहे, त्याची शोभा अजूनच वाढवते मंदिराची, मंदिराच्या परिसराची। आम्ही सुद्धा फोटोज काढले आणि इकडे बघू शकता तुम्ही किती प्रकारच्या अशा गुढ्या आहेत त्या लावलेल्या आहेत एकत्र। आणि हाच असतो मोठा कार्यक्रम इथे। आणि हे आहे मंदिर आणि मंदिराचा कळस। तर चला आपण दर्शन घेऊया आपल्या गणपती बाप्पाचं। आणि मंदिराची ही जी रचना आहे ही अगदी विहिरीसारखी अशी गोल राऊंडमध्ये बांधलेली आहे। आणि हे बघा, इथून खाली खिडकी सुद्धा आहे, तिथून दिसत आहे आतमध्ये मंदिर आहे ते। आणि मंदिराची सर्व माहिती आहे ही एका साईडला इथे लावलेली आहे। कोणाला माहिती नसेल तो म्हणजे वाचून ज्याला सर्वांना माहिती पडेल। आज कार्यक्रम असल्यामुळे गर्दी फार होती, त्यामुळे लाईनमधूनच सर्वांना दर्शन आहे ते मिळत होतं बाप्पाचं। आणि वरून बघा बाप्पाची मूर्ती कशी दिसते ते। आणि हे मंदिर आहे हे 15 फूट आतमध्ये आहे जमिनीच्या खाली। आणि ह्याची रचना आहे ती पूर्ण बघू शकता तुम्ही, लाकडाने बनवलेली आहे। आणि शोभेसाठी खूप सारे छोटे छोटे गोष्टी केलेल्या आहेत, पण मंदिर अगदी सिंपल साधंच ठेवलेलं आहे। वरच्या भागाला काचा लावलेला आहे जिथे आपली प्रतिमा दिसते। आणि मंदिराची रचना तुम्ही बघू शकता, अगदी सिंपल साधी आहे पण अगदी सुबक अशी बनवलेली आहे। आणि बाप्पाचा गाभारा आहे तो सुद्धा अगदी छोटासा सुंदर असा लाकडाचाच बनवलेला आहे। आणि तुम्ही लाईन बघू शकता किती सारी गर्दी आहे भक्तांची। आणि आमचं सुद्धा दर्शन लाईनमधूनच झालं। सर्वात पहिले दर्शन होते आपल्याला श्रीरामांचे आणि त्यांची सुद्धा अगदी सुंदर अशी मूर्ती आहे, छोटीशीच आहे पण अगदी सुंदर आणि नाजूक अशी बनवलेली आहे। आणि तुम्ही गाभारा बघू शकता, अगदी साधी आणि सुंदर अशी सजावट आहे बाप्पाची केलेली आहे बाप्पाच्या गाभाऱ्याची। आणि ही जी बाप्पाची मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे असं बोललं जातंय। या मंदिराची निर्मिती ही 2001 मध्ये अगदी विलक्षण प्रकारे झाली होती, अगदी अद्भुत बोलू शकता तुम्ही। बांधकामाच्या वेळेस खोदायचं ज्यावेळेस काम चालू होतं तेव्हा 15 फूट खोल जमिनीच्या खाली श्री गणेशाची मूर्ती सापडली होती। तिला स्वयंसिद्ध असं आपण बोलू शकतो मूर्तीला। प्रकृतीने, पृथ्वीने स्वतः तयार केलेली ही मूर्ती आपण बोलू शकतो। आणि त्याच्यानंतर हे मंदिर आहे हे निर्माण झालं, बांधण्यात आलं। विशेष म्हणजे हे महाराष्ट्रातलं दुसरं भूमिगत मंदिर आहे गणपती बाप्पाचं। आणि मंदिराची रचना तुम्ही बघितलीच असेल। आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे गर्दी फार आहे आणि खूप लांबपर्यंत गर्दी म्हणजे लाईन आहे ती लागली होती। आणि मंदिराच्या आतमध्ये म्हणजे जमिनी खाली असल्यामुळे आतमधून AC सुद्धा लावली होती जेणेकरून हवा पास होईल, गरम नाही होणार आणि सफोकेशन नाही होणार आतमध्ये। त्यामुळे मंदिरामध्ये व्यवस्था आहे ते खूप छान प्रकारे केलेली आहे। आणि त्याच्यासोबतच गार्डनची सुद्धा। आणि इकडे अशा प्रकारच्या गुड्या आहेत लावलेल्या आहेत आणि इकडे मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही। आम्ही आतमध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि इकडे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे फोटोशूटसाठी। आणि इकडे आपले हनुमानजी आहेत, इकडे असं सुद्धा आहे जे तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर फ्रीमध्ये आहे। हे बघा, अशा प्रकारचं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण गार्डनमध्ये।
आता तुम्हाला पूर्ण गार्डन आहे ते दाखवते. मस्त थंड वाटते, शांत वातावरण आहे इकडे. आणि आज फेस्टिवल असल्यामुळे, गुढीपाडवा असल्यामुळे इकडे कार्यक्रम आहेत जे इकडे आतमध्ये चालू आहेत कार्यक्रम. इकडे हॉटेल सुद्धा आहे काय खायचं असेल तर. सर्वात पहिला आम्हाला तहान लागली आहे तर पाण्याची आम्हाला सोय करायची आहे. चला 2 पाण्याच्या बॉटल घेतलेल्या आहेत ज्या की आहेत 5-5 रुपयाच्या. भजी वगैरे काय खायचे, वडापाव वगैरे. आणि ही आमची गँग. दर टाइमला आम्ही दोघी असतो. अच्छा, आज 4 जण आहेत, 4 मुंडके आहेत. अशा प्रकारचे हे गार्डन आहे जिथे साईडने झाडं सुद्धा लावलेले आहेत. झोकाळे आहेत जे खूप साऱ्या फुलांनी वगैरे सजवलेले आहेत. आणि हे असं नाही की आज गुढीपाडवा आहे म्हणून, पण इथे हे कंटिन्यू असं सजावट अशीच असते. आणि इकडे मंदिर आहे. महादेवांचे मंदिर आहे हे बघा, झाडाच्या खाली. महादेवांचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही जिथे चप्पल काढली होती तिथे गेलो, चप्पल घातले आणि तुम्हाला सेल्फी पॉईंट आहेत ते दाखवायचे होते. कसं डेकोरेशन केलेलं आहे ते. कारण ज्यावेळेस मी शूट करत होते त्यावेळेस सगळेजण बसले होते. झोकाळे वगैरे कसे सजवलेले आहेत हार्ट शेपमध्ये. आता जे बसलेले त्यांची व्हिडिओ तर नाही घेऊ शकत. आणि आम्हाला सुद्धा फोटो काढायचे होते ते सेल्फी पॉईंटवरती, पण काय करणार, गर्दी असल्यामुळे आम्हाला नाही जमलं. आणि उशीरसुद्धा झाला होता, घरीसुद्धा जायचं होतं. आणि ह्या आमच्या मुले कार्टून ज्या झोके घेत होत्या, मस्त एन्जॉय करत होत्या. आणि हे दुसऱ्या साईडचं गार्डन आहे, मध्ये रोड आहे म्हणजे जाण्यासाठी वाट आहे. हे लहान मुलांसाठी केलंय, आपल्यासाठी नाही आहे. हे ट्रेकिंग करायचंय, एक्सरसाइज. आणि हे मस्त असं ट्रेकिंगसाठी बनवलेलं आहे. एक्सरसाइज वगैरे करू शकतो. आणि आमची संजना लागली आहे एक्सरसाइज करण्यासाठी. आणि इकडे मुलं सुद्धा ट्रेकिंग करत आहेत. तसंच माझी पण इच्छा झाली ते मोठा ट्रेक करण्याचा. घाबरत मी पूर्ण ट्रेक केलेला आहे. तो बघा कसा केलेला आहे तो. खाली माहिती आहो हाईटीचा प्रॉब्लेम इझी आहे. अरे रास्ते किती घाबरगोट आहे मी. आणि आता फायनली आमचं दर्शन आहे ते मंदिराचं झालेलं आहे. मंदिर तर खूप सुंदर आहे. आणि असं बोललं जातं इथे जी काही बोललेली इच्छा असते ती पूर्ण होते. तर बघूया आता. आणि गार्डन सुद्धा खूप छान आहे. इथे मी ट्रेक सुद्धा केलेला आहे छोटासा आहे बघा इथे. हां, पण छोट्या मुलांनी प्लीज ट्राय करू नका. मला तर खूप भीती वाटली होती. तर ठीक आहे, थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि शेअर करायला नक्की शेअर करा, विसरू नका. आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा कोणती व्हिडिओ नेक्स्ट हवी असेल तर. अजून हां, तर चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.